वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज आज किती तारीख आहे, कोणता डेट आहे, आज कोणती डेट आहे, आज कोणता डे आहे, महिना आय थिंक जून चालू झाला आहे, पण मला काही लक्षात म्हणजे काही माहिती नाही, म्हणजे माझं कशावर काहीच लक्ष नाही आहे, मला स्वतःची पण काय पडली नाही। म्हणजे जो माणूस कामाला नाही जात त्याला तर काही माहितीच नसतं की आज कोणता दिवस आहे, काय रोज सारखे माझे दिवस जातात आहे, जसं की संडे रोज सारखे दिवस जातात आहे मला, आणि काही फरक नाही पडत, एकदम चिल आहे मी माझ्या लाईफमध्ये भाई। आणि मोनू झोपली आहे अजून, आणि मला खूप भूक लागली, आणि मम्मी सांगायचं नव्हतं हे मी कट करेन आय थिंक। सो मम्मी तर नाही आहे घरी, मम्मी नाही आहे, सो मग आम्हालाच करायला लागते थोडे दिवस, तर मला काही समजत नाही आहे की मी काय करू। आज मम्मी नाही आहे ना, तर असं वाटतंय की यार मम्मी लवकर ये, मम्मी कधी येणार आहे। एक काम आमच्याकडनं होत नाही नीट, एक काम ना मोनूकडनं ना माझ्याकडनं। आम्ही एक दिवस पाणी भरतोय, 2 दिवस पाणीच नाही भरत आहे, उठतच नाही, करणार काय भाई, जागच येत नाही। मम्मी असेल ना तरच सर्व होऊ शकतं भाई, नाही तर काय नाही होऊ शकत। मी मम्मी झाल्यावर माझ्या पोरांचं काय होईल, वाटून आणलं सगळं, त्याला म्हणजे मम्मी तर नको, दुसरी मम्मी पाहिजे खरं। आणि आता मी जाते खाली फ्रँकी घ्यायला, कारण माझ्यामध्ये ताकद नाही काय बनवायची बाबा। सो अशीच जाणार आहे मी भिकाऱ्यासारखी। झोपलंय खाली, पहिला मला समोरच वडापाववाला दिसला, म्हणजे आंटी होती ती। 2 मिनिटं पहिला श्वास घेते। तिला वडापाववाल्या काकीकडे गेली ती, आणि ती बनवत होती, आणि माझ्याकडे एवढा टाइम नव्हता भाई की मी उभी राहू, तर मी आता तिला तोंडावर नाही तरी कसं बोलू, म्हणून मग मी काय केलं, मी तिला बोलली मी येते। मी पुढे गेले आणि तिकडून मागच्या इथून कल्टी मारून घरी आली फ्रँकी घेऊन। तिच्या समोर नाही यायची पण मला लाज वाटत होती, काय होईन माझं। मला एवढी भूक लागली, मला फ्रँकी खाते। पूर्ण दिवस झोपल्यानंतर आम्ही आता आलोय खाली पाणीपुरी खायला। म्हणजे पूर्ण दिवस एवढ्या बेकार चाललेत आमच्या दोघांचे, असं वाटतंय की असं वाटतंय बदक बसलाय। आज काय बरं नाही वाटत आहे मला, कसं तरीच वाटतंय रे, असं वाटतंय अंघोळ करून व्हायला जाऊन चल चल हा चल उभी राहा। अंकल 1 प्लेट पाणीपुरी दे ना, हिला नाही खायची, मी खाणार, इसको नाही खाना। हिला डायरेक्ट जेवून झोपायचं, म्हणजे लय झोपाले, एवढं झोपून पण हिला झोपाले। कशी बघते, नजर टाकेल ना मला, पोटात दुखेल ना माझं। गुड मॉर्निंग। आणि कालचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करते। म्हणून जस्ट गेली आहे आता कॉलेजसाठी, आणि मला समजत नाही यार मी काय करू। मला बाहेर निघायचं आहे यार, या सर्वांमधनं मला निघायचं आहे, बाहेर फिरायचं आहे यार, मला कंटाळा आलाय घरी बसून, आणि हे फालतूगिरीमध्ये डोकं खराब झालंय माझं। मी एक तर काय करत नाही, काय नाही, असं भिकाऱ्यासारखं घरी बसून राहते फक्त। शी ठीक आहे, बघू आता। मला तर असं वाटत नाही की मी उठणार आहे आणि काय बनवून खाणार। मी तर इथे येऊन अजून बारीक होऊन जाते, मी काय करू यार। मम्मी ना सर्व आणून ठेवते, फक्त ना आम्हाला फक्त ते बनवून खायचं असतं, पण आमच्यामध्ये एवढा आळस आहे आमच्या की आम्ही साधं उठून ते बनवून पण नाही खाऊ शकत। कधी कधी तर आम्ही समोर बनवलेलं असतं ते पण नाही खात, काय माहिती काय लोचा आहे भाई। आणि म्हणूनच मी एवढी बारीक आहे, आणि फक्त बोलायचं म्हणजे जाडं व्हायचं, खात तर काय नाही, उगाच जाडं व्हायचं आहे। मला तर असं वाटतं ना, हे डोक्याचा ताप जेव्हा संपेल ना, तेव्हाच जाऊन मी काहीतरी जाडी होणार आहे खरं। किंवा माझ्या केसांमध्ये सर्व जाते, मी जे पण काय खाते सर्व केसांमध्ये जाते, मी केस कापून टाकते बेस्ट। पण मी जे केस कापून टाकेन तर ते परत सर्व केसांमध्ये जाणार आणि केसच वाढतील ना माझे, मग एवढं खाल्लेलं मी वेस्ट करू।
की एकदा केस कापल्यावर मग ती वाढणार नाही आणि मग ते चेंज होऊन जाईल जरा डायरेक्शन जरा त्या जेवणाचा. काय मी पहिल्यांदा माझी केस ह्याच्यापेक्षा लई मोठी होती, मी कापली 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 आणि आता एवढीशी करून टाकली. नाही आता पायाच्या खालपर्यंत गेली असती माझी केस. ठीक आहे आता तर मी बघ कोण आलं. अरे भाई कोण. इशू. अरे या मॅडम या. कुठे गेलेला. फ्रेंडच्या घरी खाली झोपायला गेलेली मॅडम. काय गरज ना मॅडमला दुसऱ्यांच्या घरी जाऊन झोपायची. आता इथे येऊन का झोपते. उठ. मी पण जरा फ्रेश वगैरे होऊन परत चालू करते आणि बघू जाते कुठेतरी. एकटीच जाते जाते मरायला तरी जाते पण जाते. मोनूने आणलेलं पनीर मी खाऊन टाकते. ही आता येऊन बघेन बोंबलेन. उठायचं किती वाजता. 6 वाजता. आणि आता उठून तोंड धुते मॅडम. बघा जरा तोंड बघा तिथं तोंड बघा. मोनू गेले जिमला. मी आता जाऊन शेवपुरी घेऊन आले आणि शेवपुरी खाते. आणि आज वट पौर्णिमा आहे आणि माझी वट पौर्णिमा किती मस्त चालली आहे. रिएक्शन इकडे इकडे सेम रिएक्शन दे प्लीज. हिला पण करायला पाहिजे ना. ए मला बोला. साडी घाल जा आता 7 वाजता. साडी घाल जा. आज बघ किती काळा झाला. तू काळीच झालीये. पाळायला गेले. आता जेवण पण आम्ही घालून आणणार आहे. आमच्यामध्ये एवढी ताकद नाही बनवायची. काय गरज नाही. भांडी मला घासायला लागतात. तिला बोल काय नको बनवू तर बनवेन तर भांडी पण घासून टाक लगेचच्या लगेच. आणि मम्मी आमची उद्या येणार आहे फायनली. आणि खूप दिवस बोरिंग चालले. जोपर्यंत शिफ्ट नाही होणार ना तोपर्यंत माझं पण काही मन नाही करत काही शूट करायचं किंवा कुठे. पूर्ण दिवस झोपून राहते मी. माझं काही समजत नाही काय चाललंय. पण मी बघू बाहेर जायचं बघते की ॲटलिस्ट कुठेतरी थोड्या टाइमसाठी तरी ॲटलिस्ट मी बाहेर जाऊ. कुठेतरी जाऊ यार मला चिल होण्यासाठी. डोकं आणि एकदम असं जरा बोरिंग लाईफ जी चालली आहे ती जरा अशी परत. तोंड धुतल्यावर माणूस गोराच वाटतो. तू नाही बघ आहे तू तरी पण नाहीच आहेस गोरी. येशू फायनली येशू व्लॉग मध्ये आली. हा हे आलेला मला मेसेज आलेला की फायनली. हे माझा नवीन टॉप. माझा नवीन टॉपने थोबडा पुसते भंगी. साली भिकारी निघ इथून. अरे येशू काय चुद्यागिरी करते रे. उठ इथून. 6 वाजता उठले. झोपायचं तर काय टाइम टेबल काय आहेच नाही आमच्या घरी. सर्वजण कधी पण झोपतात कधी पण उठतात. किती टाइम पण झोपू शकतात. उठवलं नाही ना तर उठणार पण नाही. ही तर नोबिताची बहीण आहे. सेम नोबिता ढ पण आहे. आणि झोप पण तिला 1 सेकंड मध्ये येते. पण फक्त तुझ्याकडे डोरेमॉन नाही. फोन पप्पा चला आता उठ. माझा एक पाय दबला तुझ्या वजनाने गेली. उठ लवकर. येशू घाबरते तर मला पण ठीक आहे. घाबरत नाही. फोनची मस्ती केली ना लातच घाल. लात डायरेक्ट लात.